सगळ्या माणसांना या ठिकाणी सन्मान करतो आणि नंतर पाहुणे ओळख परीक्षेसाठी क्रीडा क्रमांक 1 वर जातात. लगेच सगळ्या माणसांना सन्मान करतो. ज्ञानोबा राणे लातूर यांना पण सन्मान केलं. किशोर भोसले सर अमरावती, विवेक भोसले, ओंकार जोशी. नंतर आपण ओळख परीक्षेसाठी सगळे माध्यमात जात आहे. या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 वरती खेळाडूंची ओळख करून घेण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे. आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर जायचं आहे. महापौर विभागाने आपल्याला विनंती आपण मार्गदर्शन ढोळे अनुग्रह स्वागत या स्पर्धेच्या ठिकाणी मार्गदर्शन ढोळे. या स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडा रसिकांच्या साक्षीनं महत्वाच्या खेळाडू आहेत त्यांच्या ओळखीकडे आपल्याला घेऊन जातोय. सर्वप्रथम शिवमुद्रा कौलव कोल्हापूर प्रो कबड्डी स्टार पाटणाचा लाडका खेळाडू साई पाटील संघ हात वर करा. क्रीडा रसिकांना आपल्या ओळख करून द्या. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे असणारे जे संयोजन समितीचे असणारे पदाधिकारी आहेत, महत्वाचा सामना आहे. काकाबाब महत्वाच्या सूचना देत आहेत आणि नंतर आपण खेळाडूंची ओळख करतो. क्रीडा समितीचे सन्माननीय सभापती कैलास भोगे आपलं मनपूर्वक स्वागत. वळूया सर्वप्रथम आपण शिवमुद्रा कोल्हापूर साहित्याला थोडं पुढे या. पटनाचा वैभवाची ऑल इंडिया त्यांनी गाजवली तो मुनिरीचा वैभवप्रमाणे जर्सी नंबर 4. वळूया आपण दुसऱ्या बाजूला सतेज भाणे पुणे महत्वाचा असणारा संघ आहे, ज्यामध्ये युपी होता यू कुमारचा खेळाडू सेंट्रल रेल्वेचा किरण बागा पुढे हात वरून आपली ओळख करून द्या. तेजस पाटील रायझिंग स्टार ऑफ इंडिया कपिल थायलावास. तेजू हात वरती करा. आपली ओळख करून द्या. तेजू तेजस काढावं जाऊ द्या. अनुज गावडे कपिल थायलावासचा. सगळ्यांचा लाडका खेळाडू अजित चव्हाण काढावं जाऊ द्या. पिंपरीची जोडका डॉक्टर मानिक राठोड आपण जर क्रीडानगरमध्ये असाल तर माहिती संपर्क साधा. डॉक्टर मानिक राठोड आपण जर क्रीडानगरमध्ये असाल तर माहिती संपर्क साधा. किती करू? 4700. नाही
11 हा 5000 10,000 पिवळं दिसतं बघ एवढा आहे 6,000ला पिवळं दिसतं त्याला पिवळं दिसतं या ठिकाणी आमच्या साहेबांचे श्रद्धास्थान भैरवंत कबड्डी संघाचे माजी खेळाडू कैलास जोशी, मारुती कंद यांचे चिरंजीव सन्मानी आकाश कंद कबड्डीचे सन्मानाच्या निमित्ताने या ठिकाणी आकाश कंद या ठिकाणी आम्हाला सन्मान करायचा आहे. तर मी साहेबांना विनंती करतो ज्यांच्यामुळे भोसरीमध्ये कबड्डी वाढली त्यांचा मुलाचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आकाश कंदांना जोडला सन्मान घेतला आहे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार करण्यासाठी मी अमोल टाकले चिपळूण रत्नागिरी मनपूर्वक स्वागत करतो महापौर चषक 2026 मध्ये. लढत चांगली आपण पाहतोय. सतेज वाडी पुणे आणि शिवला क्रीडा मंडळ कौरव कोल्हापूर इथे दरम्यान याच्या स्टार्ट आपल्या बघासाठी आपण पाहिला पद्धतीने न्यायचा आपण पाहतो एक सुशिष्ट असतात केला रे. काही शंका नाही. सुमित तावडे शिवराज असताना पश्चिम महाराष्ट्रातला हा महत्वाचा प्रोग्राम महाराष्ट्राचा वापर मनोज बोगलेला आपण पाहतोय. मला खायचा आपण पाहतोय याच मनोजला विस्फोटक असा खेळ आहे. 2017 महाराष्ट्राच्या संघामध्ये आपण पाहिलं. सतेज वाणी पुणे जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला महत्वाचा संघ या स्पर्धेसाठी आपण पाहतो. नेतृत्व कशासाठी आपण बघणार आहोत याबद्दल आपण पाहिलं तर पुरुष विभागात वाघजाई गोळकीवाडी असं अंतिम फेरीसाठी लागला. तर महिला विभागात जिजाऊ पुणे आणि शिवशक्ती मुंबई लोकसंघाबद्दल पाहिलं तर अंतिम फेरीसाठी भाग आहे. चालू सामन्यात असणारा जो विजेता संघ वाघजाई गोळकीवाडी असं म्हणतो. स्टार खेळाडू आपण पाहतोय आता रंजित चव्हाण खूप मोठी कारकीर्द आहे. खेलो इंडिया ज्युनियर नॅशनल सिनियर नॅशनल सिनियर मॅडलिस्ट प्रो कबड्डी युवा आपण त्याला पाहतो.
इंडिया कॅम्पसाठी खेळणारा पुण्यातला महत्वाचा खेळाडू अर्थात अजित चव्हाण. आवडीच्या विषयावर 4 वर्षाचे आहे. प्रतिक्रांतीच्या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहे. लाखोंची पारदर्शक स्पर्धेत असणारं वैशिष्ट्य आहे. अनेक मोठी असणारी कबड्डीची व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती विराज महाराज आता अर्जुन निवडणुकीच्या शकुंतलाचे नाव केले. वाशिम व्यक्तीचा सातोबंद असतील, काल आमच्या शांतर बाबू जाधव असतील, अशोकराव शिंदे यांनी या स्पर्धेला असणारी समीक्षा भेट दिली. ते अर्जुन निवडणूक महत्वाच्या असणारी क्षण असतात स्पर्धेच्या सर्वांनी महापौर नगरसेवक राहिले. 2 वेळा पिंपरी नगरसेवक झाले, त्यानंतर पिंपरी महापौर झाले. पिंपरी चिंचवडच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व तरुणांचा असणारा ऐलावा कॉम्बिनेशन टॅकल याला बोलतात. डॉक्टर सतीश पाटील महत्वाचा संघ Once again, teachers party. याची देखील कारकीर्द फार महत्वाची मित्रांनो. हा खेळाडू आपण जर पाहिला टीचर्स खेलो इंडिया नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल नंतर दबाव दिल्ली आणि हरियाणा स्टीलर्स या पुढच्या दोन्ही संघातून खेळाडू आपण पाहिलं. उपांत्य फेरी तो लढतोय शिवकांतवरून कोल्हापूर या संघासोबत. वैभव प्रभाणे पुणे मुंबईचा असणारे खेळाडू. काही खेळाडूंच्या असणारे नजाकता खेळा यंदाचा वर्ष तरी गाजवलं खऱ्या अर्थाने खेळाडू. यंदाची पट्या बालतीची असते ऑल इंडियाची स्पर्धा कव्हर केली होती. त्याच्या अगोदर ओडीएमच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या स्पर्धेत देखील खेळाडू खेळला होता. दोन्ही स्पर्धांमध्ये नेत्रदीपक असं प्रदर्शन या वैभव प्रभाणेचं होतं आणि त्याच्या खेळानं विशेष रूपात आपला संघ त्याचा जो होता तो पुढे केला होता. नेत्रदीपक प्रदर्शन विकास कोल्हापुराचा तेजस पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं 7 टीमचे सन्मानित पत्रकार आदरणीय रेवणजी शिंदे त्याचबरोबर त्यांच्या सहकारी ठिकाणी बसवतात. नंतर स्वागत आहे सन्मानित रेवणजी शिंदे. महापौर चषक 2026 नेत्रदीपकाचं आयोजन सन्मान्य रवी भाऊ लांडगे. विशेषतः आपण जर पाहिलं तर पर्यावरण क्षेत्र असेल माणसाची इतर या खेळाडूंना सोशल मीडियावर त्याबद्दल पाहिलं असेल तर खूप सुंदर आयुष्यातला या अजित चव्हाणचा संदेश पाहणे पुढे अनेकांचं योगदान या खेळाडूच्या यशस्वीतेसाठी आज यशाच्या उच्च शिखरावरती आहे. मात्र पाय आजही जमिनीवरती आहे. भविष्य उज्ज्वल असणारा खेळाडू पुणे जिल्ह्याचा अजित चव्हाण. आपण कंट्रोल जो लागतो 2 वेळा करता अजितच्या माध्यमातून याकडे पण पाहताना नजरे पण प्रदर्शित एवढी पाहिजे. युनेस्को शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून ऑल इंडियासाठी खेळलेला हा महत्वाचा खेळाडू निवृत्ती देखील मराठी महत्वाचं योगदान पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातला महत्वाचा संघ. आपण शॉप सुरू कोल्हापूरचा वैष्णवचा खेळ पाहिला. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या ऋतुराज कोर्मीचा असणारा छावा प्रो कबड्डी स्टार याचा एक महत्वाचा संघ आहे. हा तिसरा शिवमुद्रा विकास कोल्हापुराचा संघ कोल्हापूर जिल्ह्यातला. यंदाचं वर्ष पिंपरी चिंचवड वासियांसाठी आमचे महापौर अर्थात रवी भाऊ यांच्या नेतृत्वात आयोजित केलेला एक देखण्या संयोजनाचा देखण्या म्हणून स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धा 2026 एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेत
आणि आयोजन करणारे असणारे हे जे यजमान जे काही संघ आहेत, संयोजन समितीचे असणारे पदाधिकारी आहेत, महाराष्ट्राच्या सगळ्या क्रीडा रसिकांकडून कौतुकास पात्र आहेत, कारण अतिशय देखणं नियोजन असं केलं. त्याचमध्ये प्रमाणे प्रत्येक हाफमध्ये प्रत्येक संघाला आपण एक रिव्ह्यू देतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान शंकर भोसले राष्ट्रीय कुस्ती खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. पैलवान शंकर भोसले राष्ट्रीय कुस्ती खेळाडू, वेलकम मनपूर्वक स्वागत महापौर जश्न 2026. एकदम परफेक्ट आयोजन, डिसिप्लिन आयोजन पाहतो. एक यशोमणी तेजो गाथा आमच्या भाऊची आणि त्यामुळे स्पर्धा नावाची अनेक मोठी माणसं स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिली. आज सचिन भाऊ अहिर आले होते, महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री, पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क अनुभव, शिवसेना उपनेते, मोठी कार्यकर्ता, भाऊचं अत्यंत जवळचे मित्र आहे. राजीव भाऊसा अर्जुन रेकॉर्डी आले होते. विविध क्षेत्रातली अनेक माणसं जोडली आमच्या सन्मान्य महापौर साहेबांनी, आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड असेल, पुणे जिल्हा असेल, त्याच्या कलाकारा, शैक्षणिक, सामाजिक सहकार ठिकाणी या स्पर्धेला असा प्रकार होता. या ठिकाणी डिफेन्स सेट मधला आपण पाहतो, दुर्भाग्यामध्ये आपण पाहत असताना आपण पाहता अत्यंत महत्वाची शिवशक्ती मुंबई राजमाताची जाऊ पुणे त्यापूर्वीच आपल्याला पहिला आपल्याला गेलेलं आपण तयारीला लागायचं. दुसऱ्या प्रकाराला आपण तयारीला लागायचं, याची नोंद घ्या. आणि डोळे संशोधन राष्ट्राचा खेळाडू आपण पाहिलो, एकदम करता केला आपण पाहतो. खासियत आहे, नजाकत आपण पाहतोय. चांगल्या प्रकारच्या कॉम्बिनेशन टॅकल्स आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असताना तमाम खेळासाठी स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धेच्या स्तरी अंतिम क्षण आपण पाहतोय, अर्थात उपांत्य फेरीचा दुसरा सामना. यानंतर लगेच आपण पाहणार अंतिम फेरीच्या सामन्यात झाला राजमाता जिजाऊ पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा दुसरा बादशाह क्रीडामंडळ कोळकेवाडी यांना 5व्यांदा आपण पाहतोय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या या अंतिम फेरीपर्यंत आहे. उद्या महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशनच्या वतीनं प्रतिवर्षी सर्वात जास्त राज्यस्तरीय स्पर्धा आपण जिंकतो, त्यांना सुवर्णपदक सन्मानित केलं जातं. गतवर्षी देखील आपण पाहिलं या वाटचालीला तब्बल 6 स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावलं. यावर्षी 4 ते 5वी स्पर्धा बघूया कशा प्रकारे त्यांचा यशाचा आलेख राहतो. अद्यापर्यंत 4 स्पर्धा जिंकणारा कोणत्याही महाराष्ट्राचा राज्यस्तरीय संघ नाहीये. अत्यंत सुंदर शिक्षण पाहत असताना संदेश नजाकत आपण पाहिली. ऑस्ट्रेलियन खेळाडू वैभव हमारे समर्थ साथ करावे त्याच्या सगळ्यांना खेळाडूंची आपण पाहतो. अप्रतिम ब्रँड व्यवसाय क्षेत्रात खेळाडू मोठं कार्य करणार आहे आपण पाहतो. अनेक मोठे मोठे खेळाडू त्यांचा महत्वाचा धोरा या ठिकाणी आपण पाहत असताना आता साहित्य पाटील
खेळातले सर्व गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही खेळाडूंनी केला. उपाध्यक्षाची दुसरी महत्वाची लढत त्यानंतर आपण पाहिलं वाघसाई आणि बारामती स्पोर्ट्स काय मॅच झालं तर प्रत्येक मॅच 5-5 गडी मारले. तसंच पुन्हा खेळाला आपल्याला अनुभव येते का आदरणीय वैभवच्या असणारी संकल्पना या स्पर्धेचे अत्यंत देखण्याचं आयोजन सगळे प्रत्येक क्रीडा अधिकारी कबड्डी असणारी सगळी एवढंच जास्त काम करतात. स्वागत आहे. महापौर चषक 2026 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा यश मिळाल्यानंतर आपला आत्मविश्वास उत्साह गुणवत्ता सिद्ध करण्याचा आपण प्रयत्न करतो. निश्चित स्वरूपात ते घडतंय आपण दाखवलं. कंपार्ट करताना एका बाजूला सतीश वाणी आहे मात्र प्रतिस्पर्धी नक्कीच घडते दाखवण्याचा प्रयत्न साई पाटीलच्या शिव बीटीडी आपला ऑपेट बोटकास्ट मोबाईल नंतर या सरकारने खेळायला आपण पाहतो. व्यवसाय करणार आज तो साई पायलट्स खेळाडू आपण पाहिलं. सतीश पाटील यंगस्टर अर्थात तेजस पाटील गेल्या वर्षी मला 8 राज्यस्तरीय स्पर्धा कव्हर करण्याचा योग आला. जेव्हा तेजस खेळा आपली गुणवत्ता सिद्ध केली प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उगवता स्वीकार आहे मात्र पुणे जिल्ह्याचा तेजस पाटील. पटना सन्मान खेळाडू पीश नॅशनल विशाखापट्टणम 2025 त्याचबरोबर जुगल नॅशनल हैदराबाद खेलो इंडिया 2023 खेलो इंडिया बीच कबड्डी 2025 साधे आपण पाहतो प्रति असा सामना आपण भाग असावा खुशीचा सामना एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेत वाचलेली तर सुंदर आयोजन स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत असताना शकुंतला मॅडम आपल्याला खऱ्या अर्थानं स्वर्गीय शंकरराव किंवा सांगलीचा स्मरण करावा लागेल. कारण किती कामगारांचा असताना लाल मातीतला खेळ आज आपण 7 समुद्र पलीकडे जातोय. अत्यंत अप्रतिम असताना ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्या खेळाडू संधी मिळते. आमचे महापौर वैभव लांडगे सुंदर आयोजन स्पर्धेचं केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील चांगलेच मोठे खेळाडू या मैदानात खेळले. खऱ्या अर्थानं आमचे रवी भाऊ या क्रीडा रसिकांच्या कौतुकास पात्र आहेत. सगळे संयोजक समिती असेल आमच्या असोसिएशनचे पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या कौतुकास पात्र आहे. एक युवकांचा साईडवर सगळ्यांचा असताना वाटलं नेतृत्व करतात आमचे रवी भाऊ. या स्पर्धेच्या निमित्तानं आयसी बॉडी बिल्डिंग प्लेअर सौरभ जाधव बसलाय. भरपूर स्वागत सौरभ जाधव. विनंती आहे सौरभ जाधव आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. महापौर चषक 2026 सगळ्यात जास्त सुंदर क्षण आपण टिकतं. मित्र दिवसाचं आयोजन करत असताना एक चांगले असणाऱ्या आपल्याला सन्मान केला. विविध क्षेत्रात ज्यांनी गुणवत्ता सिद्ध केली तर प्रत्येक क्षेत्राशी निगडीत असलेले अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं जे यजमान आपण पाहतो आणि भाऊंच्या खांदा लावून ज्यांनी समर्थ साथ देतात त्यांचे सगळे शिकलेला खूप मोठी मेहनत आहे स्पर्धेसाठी. एखादा इव्हेंट आयोजित करणं सोपं असतं
मात्र त्याच्यासाठी लागणारी जी मोठी तपश्चर्या असते ती खूप महत्वाची असते आणि आपण सगळं सांगितलं होतं आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे असणारे सगळे अधिकारी आणि कर्मचारी, कारण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या प्रत्येक व्यवस्थेमध्ये खूप मोठं योगदान देतात. मनपूर्वक आभार असतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आमच्या सगळ्या अधिकारी मंडळाचं. सगळ्यांसाठी अजित सभा त्या खेळाडूचा मोठा गुणपाल आपण पाहिला. ऑपरेशन दाखवण्याचा प्रयत्न आयोजक आपला तितक्याच पद्धतीने खेळाडू देखील आपली गुणवत्ता स्वीकारतात. कधी संदेश मानेल तर कधी शिवपुत्रा, कधी शिवपुत्रा तर कधी संदेश मानेल असं बदलतं चित्र या उपकात्रीच्या दुसऱ्या सामन्यात तिथं आपण पाहतो. अशा स्पर्धा श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, आपण कबड्डीवरती मनापासून प्रेम करणारे पिंपरी चिंचवडकर पुणेकर या स्पर्धेच्या कीर्तन आपण अनुभवतोय. तिसरी सभा आपण पाहतो. अजित सभा आणि जमाफाया खूप संघर्ष स्पर्धेच्या निमित्तानं पाहत असताना आपण तिथपर्यंत संघर्षाशिवाय कधीच काही नवीन निर्माण झालेलं नाहीये आणि आपल्याला याच प्रकारचा असणारा रोमांचक सामना, तितकाच कडा संघर्ष आपला अनुभव पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. अजित सभा घाप काढल्याशिवाय कबड्डीमध्ये नाव मिळत नाही आणि त्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करणाऱ्या खेळाडूची आपण पाहतो. तोच अजित त्या ठिकाणी पाहता सतीश माने तुम्ही प्रत्येक वेळ त्याची सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा 2 टक्का जरूर झाल्या. दिनेश